सारं काही बाबाराव मुसळे. रविवारचे कथावाचन भाग 44. आजच्या कथेचं शीर्षक आहे मोहीम फत्ते पण. आजचा हा दिवाळीचा दुसरा दिवस. दुसरा आहे का तिसरा दर्शना? दुसरा दिवस. बलिप्रतिपदा, धनत्रयोदशी. हा, तिसरा दिवस धनत्रयोदशी. आणि म्हणून आजच्या धनत्रयोदशीला आणि उद्याच्या लक्ष्मीपूजनाला म्हणजे दिवाळीला, त्यानंतर येणारी भाऊबीज, या सगळ्यांसाठी माझ्यातर्फे माझ्या सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता या कथेच्या वाचनाला मी सुरुवात करतो आहे. दीपक बघ, ही गोष्ट आता फार वेळ लपवून ठेवण्यासारखी नाही हे राधाच्या लक्षात आले. पण सांगावं तरी कोणाला? सासूला? तिला यातलं काय कळणार? सासरा तोही तसाच. त्याला मोबाईल मधलं ट का फ कळत नाही. मोठ्या जावेला सांगावं तर ती एकतर फुटक्या तोंडाची, तिच्या पोटात कोणतीच गोष्ट सपादत नाही. थोडंसं कोणाचं काही कळलं की शेजारच्या गुंफाबाईच्या कानाला लागते आणि गुंफाबाई मग सगळ्या गावभर उपनते. म्हणजे नसली बदनामी आपल्या कपाळी. एरवी यात आपला काय दोष? जे कोणी म्हणजे बोलणारे आवाजावरून तरी तिघजण असावेत असे वाटते. ते मोबाईल वरून आपल्याशी बोलतात. ते जे बोलतात ते ऐकून आपल्याला जीव द्यावा की त्या बोलणाराचा जीव घ्यावा असं वाटते. पण बोलणारे कोण ते आपल्याला माहित नाहीत. आणि समजा माहित झालेही असते तरी आपण बाई माणूस काय करू शकतो? बरं, बोलणारे जे बोलतात त्यांची भाषा कशी? ए साली रान चल आजा, मैं तेरे साथ अमुक ढमुक करना चाहता हूं. देवा 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 देवा. आपली 30 वर्षाची हयात झाली. आपली मोठी पोरगी 7व्या वर्गात आणि लहान पोरग 5व्या वर्गात. लग्न आधी का लग्न झाल्यावरही आपण कोणा परक्या माणसाशी कधी लळा लागेल असा संबंध ठेवला नाही. तशी आपल्या बापा घरची शिकवण. धाक. आपल्या चुलत्याला घरातल्या बायका पोरींनी बाहेरच्या माणसांशी, कामावरच्या गडी माणसांशी कामाशिवाय बोलणं आवडत नव्हतं. आपल्याला आपल्या चुलत्यानं आपल्या मामाच्या गावाला सुद्धा कधी जाऊ दिलं नाही. म्हणजे चुलत्याच्या दृष्टीनं सख्खा मामाही परपुरुष. मग इतरांची काय कथा? शाळा शिकवली ती 7वी पर्यंत गावातल्या गावात होती म्हणून. पुढे शिकायचं तर दुसऱ्या गावी जावं लागते म्हणून बंद. म्हणजे असा कडेकोट बंदोबस्त असलेल्या घरात आपण जन्म घेतला, वाढलो, लग्न झालं. त्यानंतरही आपण नवरा सोडून सासऱ्या भायाशी सुद्धा मोकळे बोललो नाही. आणि मोबाईल वरून ते म्हणतात मैं तेरे साथ. देवा 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 देवा. खरं तर घरी भायाजवळ एक मोबाईल असताना यांनी हा दुसरा मोबाईल घ्यायलाच पाहिजे नव्हता. बरं, मग घ्यायचा तर स्वतःजवळ तरी ठेवायचा. वैभव, छान. आमच्या दीपकला तू सोबती झालास, धन्यवाद. खरं तर घरी भायाजवळ एक मोबाईल असताना यांनी
हा दुसरा मोबाईल घ्यायलाच पाहिजे नव्हता. बरं मग घ्यायचा तर स्वतः जवळ तरी ठेवायचा. ते सोडून आपल्या जवळ ठेवतात. आपल्याला आधी त्यातलं काही कळत नव्हतं, त्यांनीच सारं शिकवलं. मग आधी गंमत म्हणून आणि नंतर गरज म्हणून आपण मोबाईल लावू लागलो, आलेला मोबाईल घेऊ लागलो. तरी माहेरात अजून कोणालाच आपण हा नंबर दिला नाही, कारण चुलत्याचा अजूनही धाक वाटतो. रंजूबाईच्या राजूला हा नंबर दिला. का तर रंजूबाई आपली मोठी बहीण, माहेरातच दिलेली. त्यामुळे राजूला मोबाईल लावला की माहेरची सगळी बातमी कळे. परवाच्या दिवशी आपल्याला आधी राजूचा फोन आला. तो तिच्या शाळेतून बोलला, रंजूबाई पंढरपूरच्या जत्रेला जाणार आहे म्हणे. एवढंच त्यानं मोबाईलवर सांगितलं आणि बंद केला. आणि त्याच्यानंतर अर्ध्या घंट्यात हे भलतंच सुरू झालं. एकदा, दोनदा, तीनदा बोलणारे वेगवेगळे 3 जण आणि सगळ्यांची भाषा एकच, मैं तेरे साथ. नंतर मग मोबाईल वाजला की तो उचलायची आपल्याला भीतीच वाटू लागली. तरी दुसऱ्या कोणाचा असेल असं वाटून आपण उचलला की पुन्हा तेच, मैं तेरे. रात्रीचे 11:30 वाजले तरी राधाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. तिच्या खाटेवर शेजारी झोपलेली तिची मुलगी, बाजूच्या खाटेवर झोपलेला नवरा, पोरगा. तिच्या मनात भयानक विचार आला. बरं झालं 2 दिवसापासून असे भलते सलते फोन यायले, ते आपल्या नवऱ्यानं उचलले नाहीत. त्यानं जर त्यातला एखादाही उचलला असता आणि त्या बोलणाऱ्याची भाषा ऐकली असती तर आपल्याला बदमाश ठरवलं असतं. इतकंच काय, माहेरात नेऊन घातलं असतं. एरवीच बाई कितीही वयाची असली तरी तिच्या बाबत नवरे कायम संशयी असतात. त्यात असले मोबाईल म्हटल्यावर या वयात या मोबाईलमुळे आपला संसार उद्ध्वस्त होतो की काय, अशी राधाला भीती वाटू लागली. तिच्याच घरामागच्या रीनाची सोयरीक एवढ्या एका गोष्टीमुळे मोडली तर रीनानं विहिरीत जीव दिला. ही मागच्याच महिन्यातली गोष्ट. तसं काही झालं तर आपल्यालाही एखादी विहीर भरावी लागणार. एकाएकी मोबाईल वाजू लागला आणि त्याची रिंग ऐकून राधा जणू जागच्या जागी गारठली. टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलण्याची तिची हिंमत होत नव्हती. मोबाईल वाजतच होता. त्याने रामूची, राधाच्या नवऱ्याची झोप मोडली. अगं मोबाईल उचल ना, तो अर्धवट झोपेत म्हणाला. तरी ती उठली नाही. शेवटी तोच उठला. त्यानं मोबाईल उचलला आणि हॅलो म्हणायच्या आधीच तिकडून आवाज आला, ए साली रंडी, सो गई क्या, तेरा यार यहा तड़प रहा है. आणि आणखी 1-2 वाक्य ऐकल्यावर रामूची सारी झोप उडाली आणि तो मोठ्यानं ओरडला, हे हरामखोरा, कोण रे तू, तुझ्या माईला. इकडं राधाचं काळी नुसतं धक 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 करत उडत होत. रामू इरेला पेटला. त्यानं गाव कारभाऱ्यांची आपल्या घरी मीटिंग भरवली. त्यांच्या समोर फोनचा विषय मांडला. जयू पाटलाला मात्र ती गोष्ट पटली नाही. त्यांचं म्हणणं, बाईचं वय विचारात घेता असे फोन येऊ शकत नाहीत. योगायोग असेल. तेव्हाच फोनची बेल वाजली. रामूनं जयू पाटलालाच मोबाईल उचलायला लावला आणि तिकडचं बोलणं ऐकता ऐकता जयू पाटलाचा चेहरा पांढरा फटक पडला. जयू पाटलानं हॅलो म्हटल्यावर तिकडून आवाज आला, ए लंबू, तू बीच में क्यों आया, भेज दे उस साली को. मग बरंच काही. जयू पाटलांनी त्याला शिव्या घालत मोबाईल बंद केला. विचार विनिमय झाला. सर्वानुमते पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा आणि त्याचा पाठपुरावा करायचा. जमलंच नाही तर एसपीच्या पाठीमागं लागायचं असं ठरलं.
जर हा आगाऊपणा करणारे कोणाच्या जवळच्या नात्यातले असले तरी अजिबात गाय करायची नाही ठरलं. आणि 10-12 जण उठले. गावातलीच एक जीप भाड्यानं केली आणि मोहिमेवर निघाले. रीतसर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. अरे वा, अंबादास केदार, कैलास पडघान साहेब, छान, आनंद झाला. प्रदीप इक्कर, आता बरं वाटेल. पण संख्या वाढली. आज तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. रीतसर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. पोलीस कारवाई करतो म्हणाले. 2 दिवस वाट पाहिली पण पोलिसांनी काहीच केले नाही. मंडळी काचावली. एसपी कडे गेली, भेटली. मात्र एसपींनीही फारसा प्रतिसाद दिला नाही. गाव कारभाऱ्यांसाठी ही बाब प्रतिष्ठेची झाली. पोलिसांच्या दृष्टीने ही मामूली गोष्ट होती. तपास चालू आहे. एसपीच्या या उत्तरावर कोणाचेच समाधान झाले नाही. विशेष म्हणजे अजूनही ते तसे फोन येणं सुरूच होतं. उचलणारे शिव्या देत आणि ते तिकडून अश्लील बोलत. त्यामुळे गाव कारभारी अधिकच चिडले. शेवटी सगळे खासदाराकडे जाऊन धडकले. खासदार जयू पाटलाच्या नात्यातला खासदाराची बहीण जयू पाटलाच्या मावस भावाला दिलेली. शिवाय जयू पाटलाचा राजकारणातही धाक दरारा. खासदारांनी एसपीला बोलावून घेतले. 2 दिवसात तपास लावा, अन्यथा असे धमकावले. एसपी जीजी करत कामाला लागले. म्हणता त्यांनी पोलिसांनी कामाला जुंपले. पोलिसांनी येणारे फोन ज्या नंबरवरून येतात त्यांचे नक्की लोकेशन काय ते माहिती करून घेतले. त्या नंबरवाल्या मोबाईल धारकांची नावं मिळवली आणि पोलिसांची एक जीप आणि एक गाव कारभाऱ्यांची एक जीप त्या लोकेशनवर जाऊन धडकली. एकूण 4 जणांना उचलले गेले. पोलीस स्टेशन मध्ये आणून लॉकअप मध्ये टाकले. खूप हाणले. गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. मोहीम फत्ते झाली. पण फार मोठी पंचायत झाली. अटक केलेल्या 4घांपैकी एक जण राधाचाच चुलत भाऊ. भाऊसाहेब मिस्त्री, धन्यवाद. पण फार मोठी पंचायत झाली. अटक केलेल्या 4घांपैकी एक जण राधाचा चुलत भाचा, भाऊ नाही, राधाचा चुलत भाचा. तिच्या त्या चुलत्याचा नातू जो तिला मामाच्या घरी सुद्धा पाठवत नव्हता. या सगळ्या भानगडीचा तोच सूत्रधार. पहिल्या दिवशी, ज्या दिवशी असे फोन यायला सुरुवात झाली, त्या दिवशी राजू राधाशी बोलला. तो दुसऱ्याच्या मोबाईलवरून. हा राजू राधाचा चुलत भाऊ. तो राधाशी बोलला तो दुसऱ्याच्या मोबाईलवरून, त्याच्या मित्राच्या मोबाईलवरून. त्यानं तिला बोलताना सांगितलं होतं की त्यानं तिचा नंबर मिळविला आणि म्हणून तो बोलतो आहे. साधी गोष्ट होती. पण राजू तेथून निघून गेल्यावर तो ज्याच्या फोनवरून बोलला त्याने काय करावं? तर हा इतकं कोणाशी बोलला म्हणून मग त्या फोनवाल्याने तोच नंबर पुन्हा लावला. मोबाईल वाजला. राधानं उचलला, बोलली आणि कुणी मुलगी बोलते आहे असं म्हटल्यावर तो मोबाईलवाला चळला. त्याचे आणखी सोबत असणारे 2 सोबतीही चळले. मग ते मजा म्हणून राधाशी
अश्लील 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 बोलू लागले. त्यांना मजा वाटू लागली. त्यांचा एक एक शब्द मात्र राधाला विष 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 विषेच्या घोटासारखा वाटत होता. गोष्ट जेव्हा हातघाईवर आली, सुखदेव ढानके सर, वा छान, धन्यवाद सर, आनंद झाला, आपण पहिल्यांदा लाईव्ह आला आहात, फार छान वाटलं. गोष्ट हातघाईवर आली. पोलिसांवर दडपण आणणारे गाव कारभारी ढिल्ले पडले. कारण ज्याने पहिल्यांदा फोन केला होता आणि ज्याला सूत्रधार मानलं गेलं होतं, तो राजू तिच्या नात्यातलाच होता आणि जवळच्या नात्यातला होता. मात्र गाव कारभाऱ्याबरोबर रामू सुद्धा आता माघार घेऊ लागला. पोलिसांना त्याने सांगितलं की आम्हाला केस मागे घ्यायची आहे, पण पोलीस ताठर झाले. कारण हे प्रकरण खासदारापर्यंत गेलं होतं, दडपण आलं होतं. म्हणून पोलीस काही कोणाचं ऐकत नव्हते. रामूचे सासरे मेहुणे आले, म्हणजे राधाचे वडील, चुलते भाऊ, चुलत भाऊ सगळे आले. ते सगळे रामूलाच दोष देऊ लागले की तुम्हीच आमच्या पोराच्या मागे लागले. रामूला काय करावे ते सुचेना. शेवटी पोलिसांच्या खिशात 15,000 रुपये कोचून पोलिसांचे हात पाय धरून त्या पोरांची सुटका रामूने करून घेतली. घरी आल्यावर त्याने हे सगळं राधाला सांगितलं. तिच्या जवळचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलच्या नावानं 10-5 शिव्या देऊन तो मोबाईल त्यानं पायरीच्या दगडावर आपटला. मोबाईल फुटला. ना रहे बास ना रहे बासुरी. मित्रांनो, इथे कथा संपली. सुभाष किन्नोळकर, धन्यवाद सर. किशोरराव फाले सर, वा वा सर, सर अतिशय आनंद झाला आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कथा संपली. बऱ्याच जणांना कथा थोडीशी अर्धवट ऐकायला भेटली असेल, पण निश्चितपणे आपण पुन्हा एकदा ऐका. आताही काही लोकांनी आपले अभिप्राय टाकलेले आहेत. अंबादास केदार म्हणतात, अस्सल ग्रामीण बोली भाषा आणि खूपच छान, धन्यवाद. मी हे सगळे कॉमेंट्स वाचतो आणि मग त्यांना उत्तरही देतो. आणि पुन्हा आजचा भाग 44वा होता. पुढची कथा जी असेल 45वी कथा असेल ती, आणि ती या उपक्रमातली अगदी शेवटची कथा असेल. म्हणजे पुढच्या रविवार नंतर हा उपक्रम बंद होईल. काही काळासाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येता येईल. पुढच्या रविवारची जी कथा असेल 45वी कथा, त्या कथेचं नाव असेल इहीर. ह्या सगळ्या कथा आमच्या वाशिमवरून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक राहुल आदित्य मध्ये 2011 आणि 2012 मध्ये सातत्यानं प्रकाशित झालेल्या होत्या. आणि मला वाटते आतापर्यंत वेगवेगळ्या कथांवरचे जे अभिप्राय आहेत ते ऐकल्यावर असं लक्षात आलं की ह्या कथा निश्चितचपणे आपणा सर्वांना आवडलेल्या आहेत.
ह्या सगळ्या कथा युट्यूबवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. फेसबुकवर तर पाहायला मिळतातच, पण युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळतात. तेव्हा आपण त्यांचा आनंद घ्या. आणि पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटू. धन्यवाद.